नमस्कार नमस्कार माझ्या ज्ञानव्रती भक्तिव्रती श्रोत्यांनो, प्रेक्षकांनो, मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, जय ज्ञानेश्वर माऊली. पंढरीच्या दिशेने दिंड्या वारकऱ्यांचे मेळे निघाले आहे. टाळ गजरांच्या नादामध्ये आपण आपला स्वर मिळवूया आणि माऊलींच्या चरणी, विठुरायाच्या चरणी आपली अल्पशी सेवा अर्पण करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. नमस्कार श्रोते हो. आज हरिपाठाचा 6वा अभंग आपण पाहणार आहोत. हरिपाठाचा 6व्या क्रमांकाचा अभंग आज आपण पाहणार आहोत. साधू बोध झाला नुरोनी आठेला, ठाईच मुराला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंगिला हरी भक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी, हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. साधुबोध झाला नुरोनी आठेला, ठाईच मुराला अनुभवे. साधुबोध झाला नामाचा परिणाम आहे हा, किंवा सत्संगतीचा परिणाम आहे. ह्या अभंगामध्ये सत्संगतीचा प्रभाव, महिमा वर्णन करतायत माऊली, जी प्रत्येक प्राण्याला, मनुष्याला जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. साधुबोध झाला. साधू कोणाला म्हणावं? साधू शब्द आपण सर्रास वापरतो. साधू कोणाला म्हणावं? ज्याला शब्दाने आत्मज्ञान झालेलं आहे आणि त्याचा उपासनेने, त्याच्या भक्तीने त्याला अनुभव आला आहे, अशाला साधू म्हणावं. शब्दाने आत्मज्ञान झालं आहे आणि त्याच्या उपासनेने, नामस्मरणाने ज्याला अनुभव आला आहे, तो साधू आहे. तो साधू. नुसतं शब्दज्ञान नको, अनुभव आलेला आहे ह्या सगळ्यांना, तोची साधू झाला. संत तुकाराम म्हणतात ना, साधूची व्याख्या संत तुकाराम म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे देव तेथेची ओळखावा, देव तेथेची जाणावा. असे हे आपले सगळे संत होऊन गेले हो. धन्य ते जन, धन्य ते प्राणी, जे देखती नयनी ज्ञान देवा, पावन ते कुळ, पावन ते स्थळ, जेथे हरीचे दास जन्म घेती. काय आपेगाव धन्य झालं, आळंदी धन्य झाली, देहू धन्य झालं. धन्य धन्य त्या पालख्या निघाल्या आहेत तिथून विठुरायाच्या दिशेने. अशी तिथे सगळी साधूंची मांदियाळ आहे. अशा साधूंचा, ज्यांना शब्दाने आणि अनुभवाने आत्मज्ञान झालेलं आहे, असे जे आहे साधू बोध झाला, त्यांच्याकडनं उपदेश मिळाला, ज्ञान मिळालं. ज्या मुमुक्षला साधूंकडनं ज्ञान मिळालं, साधुबोध झाल्या, तो कसा असतो? नुरोनिया ठेला, न उरोनिया ठेला म्हणजे शांत राहिला. तो उरलाच नाही. मग नुरोनिया ठेला, काय सुंदर माऊलींची वाक्यरचना आहे बघा. नुरोनिया ठेला, नाही राहिला स्वतःचा तो. साधुबोध झाल्याबरोबर स्वस्वरूपाचं विस्मरण झालं, या विश्वाचं विस्मरण झालं आणि एका आत्मतत्वाशी तो एकरूप झाला. म्हणून नुरोनिया ठेला. केव्हा? साधुबोध झाला. ब्रह्मज्ञानी गुरुकडनं ज्ञान मिळालं की अशी ही नुरोनिया ठेला अवस्था होते. साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभवे. अनुभवाला जीवात्म्याची शिवात्म्याशी ओळख झाली. जीवात्मा शिवात्मा सायुज्यता होऊन जाते. साधुबोध झाला.
नुरोनी आठेला ठाईच मुराला अनुभवे. स्वस्थ राहिला त्या ठिकाणी, काही कुठली उपाधी नाही, काही नाही, ठाईच मुराला. इतकं विलक्षण सामर्थ्य साधूंच्या गुरूंच्या उपदेशात आहे. साधुबोध झाला नुरोनी आठेला, ठाईच मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. माऊलींना दृष्टांतांसाठी एकाहून एक सरस उपमान सापडतात. कापुराची वाती. कापूर सगळीकडेच कापराचं खूप महत्त्व आहे. आपण असं नाही म्हणू की आपली संस्कृती, पण एकंदरीत संस्कृतीमध्ये कापराचं महत्त्व आहे. कापराचा रंग, कापराचं पावित्र्य, कापराचा गंध, या सगळ्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शंभू महादेवाचं वर्णन आहे ना, आपण म्हणतो ना, कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवान्यासहितं नमामि. भवान्यासहितं भवं नमामि. तो कर्पूर गौर आहे हो, रंग कापराचा गौर, भस्म विलेपित. कर्पूर असा हा अत्यंत पवित्र श्वेत रंग कापराचा आहे. कर्पूर गौरम. वर्ण, त्याचं पावित्र्य. काय पावित्र्य ते कापराचं. आपल्या श्रीरामांची आपण कापूर आरती करतो. कर्पूरवडी सम मानस माझे निर्मळ राहू दे, नामा निर्मळ राहू दे, रामा निर्मळ राहू दे. कर्पूरवडी सम भाव भक्तीचा सुगंध उधळू दे. सुगंधही आलं, पावित्र्य आलं. कर्पूरवडी सम मानस माझे निर्मळ होऊ दे. हेच मागावं हो, निर्मळ राहू दे मन. मनातले विकारांचे विकल्पाचे काटे कुठे जाऊ दे आणि मन निर्मळ राहू दे. कापरासारखं. रंग झालं, पावित्र्य झालं. आणि गंधाबद्दल काय. निमिष मात्र एक ज्योत तळपते आणि मग कापूरही संपतो, ज्योतही विसते. पण कापूर पात्र दीर्घकाळ त्याला सुगंध येत राहतो कापराचा, गेल्यानंतरही सुगंध. असा हा कापूर आहे. कापुराची वाती उजळली ज्योती. आता इथे कापूर म्हणजे मुमुक्षुला म्हटलेलं आहे. मोक्तुम इच्छा, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, जो साधूजवळ जातो, तो कापरासारखा आहे. कापुराची वाती. आणि मग गुरु उजळली ज्योती. गुरु आत्मज्ञानाची ज्योती त्याच्यामध्ये पाजळवतात, प्रज्वलित करतात. मुमुक्षूच्या अंतःकरणात ते आपल्या उपदेशाने सद्गुरू आत्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतात. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. गुरुनी आत्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली की झाली समाप्ती. काय झालं मग? काय झालं? ज्योत प्रज्वलित केल्यावर काय झालं? भान हरपलं. सगळं भान हरपलं. जीवात्मा शिवात्मा सायुज्य अद्वैत नातं झालं. कशाचंच भान नाही. असं कापराप्रमाणे असलेल्या मुमुक्षूला सद्गुरूने उपदेश केल्यावर सगळे जगातले जे आभास असतात ते नष्ट होतात आणि अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतो. अहम ब्रह्मास्मी. शंकराचार्यांची 4 वाक्य, तत्त्वमसि, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, असे जे त्या अहम ब्रह्मास्मी, मीच ते ब्रह्म आहे, ही अनुभूती त्या कापरासारखं चित्त असलेल्या मुमुक्षीला साधुबोध झाल्यावर येते हो. काय विलक्षण अनुभूती असेल. कापराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. समाप्ती होऊन गेली सगळ्या गोष्टींची, ठाईच समाप्ती झाली जैसी. मग काय होतो परिणाम त्याचा? साधुबोध झाला, जीवात्मा शिवात्मा एक झाला. मग पुढे काय? मोक्षरेखे आला. आता रेखे शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला चरणाशी असा घ्यायचा आहे. मोक्ष आपल्या पायाशी येतो. केव्हा? साधुबोध झाला, जीवात्मा शिवात्मा एक झाला, ब्रह्मज्ञान झालं, अनुभूती सगळ्या सरल्या, अहम ब्रह्मास्मीची अनुभूती आली की मोक्ष पायाशी येतो.
ज्याच्यासाठी मनुष्य जन्म आहे तो मोक्ष. मोक्ष रेखे आला भाग्ये विनाटला. मोक्ष पायाशी आला म्हणजे आणखी काय पाहिजे हो. जगातलं विलक्षण सामर्थ्य असलेलं भाग्य त्याच्या पायाशी आलं आणि त्या भाग्याने त्याला नटवलं. माऊली नुसतं नटवलं नाही म्हणत, विनाटला, विशेषेण विशेष नटला तो. कपड्यांनी, लत्त्यांनी, दागिन्यांनी असा तो नटतो, पण मोक्ष पायाशी आला की विशेष सौंदर्याने तो नटतो. मोक्ष रेखे आला भाग्ये विनटाला, साधूचा अंकीला. मग साधूची सगळी लक्षणं त्याच्या शरीरामध्ये व्याप्त होतात. अंकीला, अंकित झाला साधूच्या सगळ्या लक्षणांनी. कोणती लक्षणं? जे का रंजले गांजले त्यासी धरे, समत्व, करुणा, दया, माया, हे सगळे लक्षणं त्याच्यात येतात जेव्हा मोक्ष पायाशी येतो. मोक्ष रेखे आला भाग्ये विनाटला, साधूचा अंकेला हरी भक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. माऊलींना कशाची गोडी हो? माऊलींना गोडी सत्संगतीची. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, त्याची गोडी आहे त्यांना. आपल्याला कशाची गोडी असते ह्याचा विचार न केलेलाच बरा. तर माऊलींना सत्संगतीची गोडी आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. सत्संगती या विषयावर बोलायचं झालं तर आपल्याला एक दिवस एक पूर्ण प्रवचन त्याच्यावर घ्यावं लागेल. इतकं सत्संगतीचे महत्त्व आहे. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की चांगली संगत असेल तर आपला सन्मान आणि आपली उन्मनी अवस्था होते, आणि जर दुःसंगती असेल तर पावकहा लोहसंगेण मुद्गरैरभिहन्यते. अग्नीसारख्या महान पंचमहाभूतातल्या महातत्वाला, त्या अग्नीला लोखंडाच्या सहवासात आला तर घणाचे घाव सहन करावे लागतात. केवळ लोखंडाचा संग. नका धरू श्रोते. माऊली स्वतःच्या मुखाने सांगताय, ज्ञानदेवा गोडी संगती संगात ठेवा. निर्मळ मनाच्या लोकांची. त्याचं पेहराव पाहू नका, त्याचा पैसा पाहू नका, प्रतिष्ठा पाहू नका, रंग सौंदर्य पाहू नका, त्याचं मन पहा, निर्मळ मन. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. माऊलींना संगतीची गोडी आहे. हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. मोक्ष आला तरीसुद्धा हे लोक हरिभक्ती सोडत नाही. हे मी मागच्या वेळेचे सांगितलं होतं. आता इथे म्हणताय ज्ञानदेवांना संगतीची गोडी आहे आणि त्यांना जिकडे तिकडे जनीवनी. जनी म्हणजे स्थावर आणि वनी म्हणजे संगम. स्थावर जंगमात त्यांना हरी दिसतो. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ ऐकायला सुद्धा भाग्य लागतं श्रोते हो. श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, माझे ठाई ज्याची भक्ती पूर्वपुण्य त्याचे. त्याला पूर्वपुण्य लागतं. हरिपाठाचं नुसतं ऐकायचं नाही, आचरण करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ए त्याला